दिवाळी सुट्टीच्या निमित्तानं एक कोकणी माणूस निघालाय आपल्या गावी, पण त्याच्या प्रवासाच्या आड आली आहे बराक ओबामांची भारत भेट. बघूया तो काय करणार आहे. आणि हा कडक परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मिती त्यांच्या टीमचे वैभव आणि क्षिती. अगं हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पालीला तिला. अगं हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पालीला तिला. तुझ्या कप्पालीला तिला. तुझ्या कप्पालीला तिला. चाललो आज कोकणाला. अगं हिल हिल पोरी. एक्सक्यूज मी. आम्ही नाही बाई एक्सक्यूज, आम्ही गाणं म्हणणार. अगं हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पालीला. असं काय करताय? माझ्याकडे गुड न्यूज आहे. कुठली तारीख द्याला नाही? तशी नाही काही. बराक येणार आहेत. बराक साहेबांनी सांगितलं नाही सकाळ सकाळच. एक काम करा, भिंतीला टेकून ठेवा, आल्यावर फडकं मारतो ते शिव. कशाला फडकं मारतो? बराकी आलेत ना, म्हणजे लोखंडाचं गज आलेत ना. तसं नाही, बराक ओबामा. ओबामा ह्या कुणाचा मामा? अहो मामा नाही हो, बराक ओबामा. बराक ओबामा. मी एली वसाडी किचलते मगातच ना. तुला कोणी येणार आहे का? माझ्या रत्नागिरीच्या तहसीलदारापेक्षा मोठा नाही. रत्नागिरीच्या तहसीलदारापेक्षा अमेरिकेचा प्रेसिडेंट मोठा नाहीये. तो येणार आहे काय? म्हणजे काही विशेष नव्हे. अमेरिकेचा प्रेसिडेंट येणार हे विशेष नाहीये. कसा विशेष असेल मला सांग. माझं काम कुणाकडे असतं? गावातलं तहसीलदाराकडे असतं का नाही? त्या राष्ट्राध्यक्षाकडे माझं काही काम असेल तर आला काय गेला काय माझ्या दृष्टीनं सारखं. एक मिनिट. तुम्हाला फरक पडत नसेल पण आम्हाला फरक पडतो. बराक ओबामा या ऑफिस मध्ये येणार आहे. तुम्ही इथले सिनियर पिऊन आहात. त्यांच्या स्वागताची सगळी तयारी तुम्हालाच केली पाहिजे. माझ्या जमणार नाही. जमणार नाही म्हणजे ते इथे येणार आहेत. त्या दिवाळीच्या टायमाला इथं कशाला येतोय? आपल्या घरात बसायचं, केंदील पेटवायचा, फटाका उडवायचं, दिवा लावायचं. इकडं काय असेल दिवा पाजवायला आलाय? ते आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहेत. बराक ओबामा आणि त्यांची बायको मिसेस मिशेल ओबामा. काय काय? मिशेल ओबामा. मिशेल? आमच्याकडे खातात मिशेल. हे नाव कसं ठेवायला मिशेल? आणि ही काय नाव आहेत बराक आणि मिशेल? आमच्या गावाकडे अशी एक एक नाव रुबाबदार आहेत, एकदम आवासी असणारी. झँकट्या तोरसकर कसं नाव आहे. मग मलुद्दा हे कसलं नाव आहे. झोग्या तोरसकर कसं नाव आहे. बस मग ठेंगड्या बालू हे कसलं नाव आहे. झुंझुना नाना पण नाव आहे. बस बस. मग अरे ह्याच्यात कसा रुबाब आहे मोठा. ती मिशेल त्याच्यावर कशाला येते? घरात थांबायचं. जलमट बिलमट असतात ती काढायची दिवाळीच्या टायमाला. व्हाईट हाऊस मध्ये जलमट वगैरे नसतात. घर म्हटल्यानंतर सगळीकडे जलमट असतात. घर सारवायचं वाईशियानानं सगळं. रांगोळी काढायची त्याची व फराल काढायचे. म्हणजे आपला चिवडा म्हण नका, करंजा म्हण नका, कडबोली म्हण नका, बोरं म्हण नका. बोरं चालतात माहितीये माझ्या आईन चालणार होती एका टायमाला. काय झालं, बोरं चालला आणि मला खायला जो कडक झाली सगळी, दातांची चावय नाही. म्हणून मी काय केलं, गमती गमतीत माझी वच्ची धाकटी बहीण आहे ती तिच्यावर मारला. तर एवढं टेंगुलं डोक्यात. हो, तुम्ही हे सगळं काय बडबडताय? बराक ओबामा बद्दल जर तुम्ही असं बोललात तर त्यांची सिक्युरिटी तुमच्या मागे लागेल. चुलीत घाला ती सिक्युरिटी. 3-3 विमानं घालून बिल्डिंग पाडल्या आणि तेव्हा कुठे गेली तू सिक्युरिटी? आणि मला सांगा, त्या वसा मला पकडायला अख्खी फौज घातला होती देशात का गावला? त्या नाही ना गावला तर हा माझ्या कसा गावल? तुम्हाला गोष्ट सांगतो काय घडली. गोष्ट सांगू नका. ऐका हो. काय झालं, त्या फौजाराच्या कलमाचं मी आंब चोरले. आंब चोरले फौजाराला. माझ्या मागं अख्खा गाव लावला. मी जो आगो पुले आणि हे मागो पुले. तसा जो गेलो आणि आमचा इटाबाईचा माल नाही त्याच्यावर होकलो तर 2 दिवस गावलेला नाहीये. गावातल्या लोकांना मी गावलेलं नाही तर काय अमेरिकेत फौजाला गावतोय मी? हे बघा, तुम्ही इथून कुठेही जायचं नाहीये. तुम्हाला इथंच थांबावं लागेल. मी जाणार म्हणजे जाणार. माझं कोकण कन्याचं रिझर्वेशन आहे. मला दिवाळीला घरी जायला जावं. एका फडतूस रिझर्वेशन साठी तुम्ही बराक ओबामाला भेटणार नाही? कुणाला फडतूस म्हणतेस? कुणाला फडतूस म्हणतेस? कोकण रेल्वेचं रिझर्वेशन मी तुला फडतूस वाटतं? मिळवून दाखव. 3-3 महिने लाईन लावायला लागते तेव्हा मिळतं. मला काय वाटतं, हे सगळं जाऊ दे. तुमची काय कामं आहेत ना गावाला ती मला सांगा, मी करीन. काम आता आता माझ्या पुतण्याचा फोन आला होता परवा. मला म्हणला मी 5 कोंबडी पाळली. त्या मला कोंबडी पाळलेत पण कावटा घालीत नाही, म्हणजे अंडी घालीत नाहीत. कोंबडी म्हणलं काय रे पप्या त्याचं नाव. तर म्हणलं पप्या काय रे कोंबडी अंडी घालीत नाही? तर म्हणलं त्याने युनिटी केला नाही 5 कोंबड्यांनी मिळून. कोंबड्याला हात घुसू देत नाही.
आता हे सगळं मलाच निस्तारायला हवं जाऊन. नाही नाही ते सगळं मी बघीन. तुमच्याकडे कोंबडा आहे काय? बरं ते सगळं मी करीन. आता झाली का तुमची कामं? नाही नाही अजून झालेली नाही. ते काय आहे आमच्या त्या चुलत्यानं माझ्या वहीत वही घातला नाही. वहीत वही घातली? वय 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 नाही हो, ती वय असते नाही कुपान कुपान कुपन परसाच्या भोवती असं ते खांब नाही रोवी दांडकर होता बघा असं सगळी काही. कुंपण. हा कुंपान कुंपान ते हा. कुंपान घातला नाही तर आता जाऊन करणी करतो बाईंग फेकतो ती जीव आपोआप सगळी वय मागे जाईल. बरोबर हे सगळं मी करते. हा. झाली आता तुमची कामं? नाही अजून नाही झाली. ते काय आहेत, मी माड लावलेले आहेत ना 10-12 त्याच्यावर नारळ आहेत. तर काय करतात गावातलं सगळं पोर येतात आणि नारळ काढून नेतात जाऊन ढुंगणार फटकं मारतो एकेकाच्या. चालेल पण ही सगळी कामं मी करीन. आता संपली कामं तुम्ही थांबाल? नाही नाही अजून काम आहे ती तुमच्या जमणार नाहीत. माझी आय आहे ना आय तुम्हाला सांगतो आता 95 वर्षाची झाली आणि मारायला टेकली आता. आता ह्या दिवाळीत जातो आणि तिच्याकडनं अंगाला उठणं लावून घेतो. नंतर माझ्या मायाचं माणूस कोण आहे मागं राहणार? बायको नाहीत मला पोरं नाही. माझा एक चुलता आहे त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं मोतीबिंदूचं. तर मला म्हणला माझा पुतण्या जवळ असल्याशिवाय मी ऑपरेशन करून घेणार नाही तर करायचंय. माझ्या भातवंडांनी ना एवढं किलो बांधला नाहीत. किलो बांधतात ते दिवाळीत ते बघायला जायचंय. त्यांच्या हातावर गोडधोड ठेवायचंय. माझ्या माम्याने काक्याने फराळ केला आहे ता खायला जायचंय. आता ही कामं सगळी कोण करणार? माझ्या आईशीला सोळजाच्या देवालाच घेऊन जायचंय. ही कामं करत असती तर थांबतोय तर करता होय कामं ही. आणि सगळ्यात महत्वाचं काय तुमचा तर बराक ओबामा 50 वेळा मला भेटेल पण कोकण कन्याचं रिझर्वेशन नाही हो भेटायचं. ह्या बरोबर आहे की नाही? माधू आता चालला कोकणाला चालला कोकणाला. माधू आता चालला कोकणाला चालला कोकणाला. कोकण कन्याचा चालला कोकणाला चालला कोकणाला. माधू आता चालला कोकणाला चालला कोकणाला. क्या बात आहे. चला लगेच जाऊयात कोकणात म्हणजेच निर्मितीताईंकडे. कसा वाटला हा परफॉर्मन्स? वैभव क्षिती किती गोडात रे तुम्ही. कदाचित मी कोकणातली आहे म्हणून जास्ती मला खूप भावला असेल पण किती गोड भाषा बोलतोस तू वैभव. आणि मला एक आवडलं तुम्ही जे शब्द अगदी टिपिकल आपले आहेत ते उलगडून लोकांना सांगितलेत. कुपान घातला वय घातली हे बाहेर पूर्ण महाराष्ट्रात पोचणार नाहीत हे शब्द. ते तुम्ही उलगडून सांगितलेत ते मला खूप आवडलं. मला खरंच भरून आलंय त्यामुळे मी जास्ती काही बोलत नाही. खूप छान खूप छान. स्वप्नील सर वैभव ताई म्हणाली तसं काय कमांड आहे तुझी भाषांवर आणि डायलेक्ट्सवर आणि टोनेशन्सवर. क्या बात आहे. आणि तुझं कौतुक यासाठी विशेष की तू ना आपलंसं करून बोलतोस ती भाषा. म्हणून 15व्या सेकंदाला ना तो माणूस आपलासा वाटतो. मला असं वाटतं की सरस्वतीचा वरद असते तुझ्यावर. हा तसाच कायम ठेव आणि हा वृद्धिंगत हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू वैभव. क्षिती खूप छान खूप गोड खूप सुंदर दिसतेस तू. खूप सिंपल पेहराव करून सुद्धा तू खूप सुंदर दिसतेस. आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन होतं. ह्युमर त्याला एक अर्धी फील होता. एक आपल्या मातीचा सुगंध होता. आपला परफॉर्मन्स होता. आणि त्याच्यात तुम्ही मला ऑलमोस्ट असं पेंड्युलम सारखा फील आला की कधीतरी खूप हसवलं कधीतरी टचकन डोळ्यात पाणी आणलं आणि त्याचा राईट मिक्स होता. त्यामुळे हा परफॉर्मन्स खूप फनी नसला तरी इट वॉज अ व्हेरी व्हेरी डिलाइटफुल परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू बोथ. विजय सर. क्षिती वैभव अगदी सुरुवातीपासून मी बघतोय तुम्हाला म्हणजे फुबाई फू नाही अगदी तुझ्या पहिल्या परफॉर्मन्स पासून. वैभव तुला आपण एकत्र सिनेमा केला होता. तुझ्या बऱ्याचशा ह्या परफॉर्मन्स मला माहिती आहेत. मी जवळजवळ हा परफॉर्मन्स तुझा 25 वेळा बघितला असेल पण मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच बघतोय. क्या बात. आणखी एक खासियत काय म्हणजे वैभव तुझ्या डोक्यावर एकही केस नाहीये. एक वरवंटा असं दिसतो तरी सुद्धा तू 25 वेगवेगळे कॅरेक्टर करताना दिसतोस. कुठलाही मोठा गेटअप न करता सुद्धा वेगळा परफॉर्मन्स करताना दिसतोस बिकॉज ऑफ तुझ्या जिभेवरचं कमांड जिभेवरची कमांड आहे ती. आणि आता शेतीने तो इतकं छान सपोर्ट केलं या परफॉर्मन्सला. खूप छान सपोर्ट केलं. जे कॉमन लोकांचे प्रश्न होते ते करेक्ट परफॉर्म केले.
व्हेरी नाईस, कॉंग्रॅट्स. आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर 9 गुण. निर्मिती ताई 9 गुण. आधीचे 20, आत्ताचे 18, एकूण 38 गुण. वा. वैभव क्षिती, तुमच्या पुढच्या सगळ्या कोकण प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.